महाराष्ट्र में होने वाले स्थानीय निकाय चुनाव के साथ साथ नागपुर विभाग स्नातक चुनाव की भी भाजपा ने जोरदार तैयारियां शुरू कर दी है। महाराष्ट्र में होने वाले स्थानीय निकाय चुनाव में भाजपा जहां महायुति के साथ गठबंधन नहीं होता, वहां सहयोगी दलों के साथ मैत्रीपूर्ण लड़ाई के लिए तैयार है। सीएम देवेंद्र फडणवीस ने यह पहले ही स्पष्ट कर दिया है। उन्होंने नागपुर में पदाधिकारियों के साथ समीक्षा बैठक भी की। बैठक में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष रविंद्र चौहान, पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुले उपस्थित थे। फडणवीस ने बताया कि बीजेपी की तैयारी शुरू है, महायुति मिलकर चुनाव लड़ने का प्रयास कर रही है, लेकिन जहां गठबंधन नहीं होगा वहां मैत्रीपूर्ण लड़ाई होगी। सीएम की उपस्थिति में चुनाव की तैयारी के संदर्भ में नागपुर में बैठक हुई। उन्होंने आवश्यक दिशा निर्देश दिए। बैठक में 51% वोट हासिल करने का टारगेट रखा गया। सीएम ने 3 दिनों से उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र व विदर्भ दौरे पर है और पार्टी ने कार्यकर्ताओं पदाधिकारियों की बैठक ले रहे हैं। अमरावती के बाद उन्होंने नागपुर में भी बैठक ली। तो वहीं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि राज्य में अतिवृष्टि से हो रहे नुकसान के चलते किसानों के लिए 31,000 करोड़ के पैकेज का लाभ दिवाली के पूर्व ही मिलना चाहिए, ऐसा निर्देश सीएम ने दिया। कोई भी किसान वंचित न रह पाए, इसलिए स्पष्ट आदेश दिए हैं। महानगरपालिका, नगरपालिका याचा आढावा घेण्याच्या संदर्भातला हा दौरा होता। आज आम्ही तो दौरा आता पूर्ण केलेला आहे। आता फक्त मुंबई महानगरपालिका क्षेत्राची आमची प्लॅनिंगची बैठक राहिलेली आहे। बाकी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा आम्ही पूर्ण केलेला आहे। त्यामध्ये आगामी निवडणुकीच्या निमित्ताने आमच्या टीमने काय नियोजन केलं आहे, त्यांनी काय प्लॅनिंग केलं आहे, कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी, आणि त्यांना एक दिशा देणे आणि त्यांची सगळी जी तयारी आहे त्या तयारीमध्ये त्यांना मार्गदर्शन करणे, अशा प्रकारचा हा सगळा दौरा होता। एकेका मतदारसंघाचा आढावा आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे आणि एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पक्षामध्ये प्रचंड उत्साह आहे। साधारणपणे आम्ही सगळ्यांना हे सांगितलेलं आहे की जिथे जिथे शक्य आहे तिथे महायुतीने आपल्याला लढायचं आहे, पण ते अधिकार आम्ही स्थानिक स्तरावर दिलेले आहेत। अध्यक्षांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की स्थानिक नेतृत्व जो निर्णय करेल तोच निर्णय मान्य असेल। मात्र जिथे युती होऊ शकणार नाही काही कारणाने, त्या ठिकाणी मित्र पक्षांवर कोणीही टीका करणार नाही। काही ठिकाणी ही मैत्रीपूर्ण लढत असेल अशा प्रकारचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे आणि कार्यकर्त्यांनी ते मान्य केलं आहे। शेतकऱ्यांना काय झालं सर, या संदर्भात दिवाळीपूर्वी मदत मिळणार होती शेतकऱ्यांना, त्या संदर्भात काय अपडेट? मदत मिळणं सुरू झालेलं आहे। मी जसं सांगितलं होतं की आम्ही बहुतांश मदत ही दिवाळीपूर्वी देऊ इच्छितो, त्याची सुरुवात झालेली आहे, पण याला काही कालावधी लागतो। ते पूर्ण प्रत्येकाच्या खात्यामध्ये पोचायला काही ना काही कालावधी लागतो, त्यामुळे ही मदत देणं सुरू केलेलं आहे। मला अंबादासजींना किमान शिंदे साहेबांबद्दल एक चांगलं ट्विट करण्याची इच्छा झाली, हे देखील महत्त्वाचं आहे। पण त्यांच्यासहित मी सर्वांना सांगतो, कुठल्याही योजना बंद करण्याचा आमचा विचार नाही। सगळ्या योजना आम्ही चालवणार आहे, कुठलीच योजना आम्ही बंद करणार नाही। एखाद दुसरी योजना ही काही काळाकरता डेफर होऊ शकते, कारण आत्ता जी काही आमच्यावर या संकटामुळे एक मोठा भार पडलेला आहे, पण आत्ता तरी कुठलीच योजना डेफर पण आम्ही केलेली नाही। त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की कुठली योजना बंद होईल। आणि ज्या आमच्या फ्लॅगशिप योजना आहे, लाडकी बहिणीची योजना असेल, शेतकऱ्यांना वीज माफीची योजना असेल, यातली कुठलीच योजना आमची बंद होणार नाही। लोकवाहिनी न्यूज के लिए अविनाश तोतड़े, नागपुर।